नमस्कार, मी विनोद घाटगे। आज आपण बोलणार आहोत नुकत्याच रिलीज झालेल्या छावा या सिनेमाबद्दल। छत्रपती संभाजीराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर कसा दिसायला हवा, तर तो लक्ष्मण उतेकरनं साकारलेल्या छावासारखा। अर्थात ऐतिहासिक सिनेमाचं हे बेस्ट व्हर्जन आहे का? नक्कीच नाही, पण तरीही लक्ष्मण उतेकर नावाचा मराठमोळा दिग्दर्शक आपल्या छत्रपती संभाजीराजांना आपल्यापर्यंत ताकदीनं पोहोचवण्यात कमालीचा यशस्वी झालाय, हे मान्य करावंच लागेल। केवळ पराक्रमी योद्धा नाही, तर वडिलांपासून दुरावलेला, त्यांच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेला पुत्र, येसुबाईंचा पती, मावळ्यांचा सेनानायक, कवी कलशचा जीवाभावाचा मित्र आणि रयतेचा राजा, अशा संभाजीराजांनी पार पाडलेल्या कित्येक भूमिका या सिनेमात अगदी सहजपणे मांडल्या गेल्यात। बॉलिवूड आहे, त्यामुळे बजेट असल्यानं दिसणारी श्रीमंती प्रत्येक फ्रेममध्ये जाणवत राहते। सिनेमाला AR रहमानचं संगीत आहे, पण ते अजिबातच प्रभाव सोडत नाही। बाकी संवाद आणि अभिनय कमाल। विकी कौशलचं करावं तेवढं कौतुक कमीच। सिनेमाच्या उत्तरार्धात तर त्याने कमाल केली आहे। अक्षय खन्नानेही औरंगजेब जीव ओतून साकारलाय। या सगळ्यात सिनेमाचं यश कशात असेल, तर ते क्लायमॅक्स मध्ये। खरं तर संभाजीराजांच्या शेवटाबद्दल आपण जे ऐकलंय, जे वाचलंय, ते प्रत्यक्षात पाहणं केवळ अशक्य, पण त्याची तीव्रता कुठेही कमी न करता तरीही आपण पाहू शकू इतक्या उत्तम पद्धतीनं सिनेमाचा क्लायमॅक्स रचला गेलाय। संभा अपने मौत का जश्न मना के चला गया और हमें छोड़ गया जिंदगी का मातम बनाने। ही जी औरंगजेबच्या मुलीची उद्विग्न भावना आहे, ती क्लायमॅक्सच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते। आपला राजा महान का होता याचं उत्तर हा क्लायमॅक्स देतो, आणि मग आपल्या राजासाठी, आपल्या संभाजी महाराजांसाठी डोळ्यात आपोआप पाणी तरळतं। मात्र तरीही छाती अभिमानानं भरून आल्याशिवाय राहत नाही। लक्ष्मण उतेकरच्या याच कलाकृतीला, लक्ष्मण उतेकरच्या याच प्रयत्नांना मी देतोय 3.5 स्टार्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।